रोहिणी तिच्या नवऱ्याला सुजितला म्हणाली, अहो ऐकलं का, तुम्ही कामावरून येताना भाजी घेऊन याल का? रोहिणी घराला फटाफट कुलूप लावत म्हणाली. हे ऐकून सुजित दचकला आणि म्हणाला, तुला काय झालं? रोज तर तू घेऊन येतेस ना? रोहिणी म्हणाली, आज मला आईच्या घरी जायचं आहे, यायला उशीर होईल. तिची तब्येत ठीक नाही. रोहिणीचं बोलणं ऐकून सुजितच्या भुवया उंचावल्या. तो म्हणाला, तुला तर माहेरी जायला नुसतं निमित्तच पाहिजे असतं. कधी आई आजारी आहे तर कधी बाबांचा मूड खराब आहे. तो रागात ओरडत बोलत होता. सुजितचं बोलणं ऐकून रोहिणीचे डोळे भरून आले. आई बाबांची एकुलती एक मुलगी रोहिणी. लग्नाच्या अगोदर तिने सुजितला सांगितलं होतं की लग्न झाल्यावर पण मी माझ्या आई बाबांची काळजी घेणार आहे. त्यावेळी सुजितने तिचं कौतुक केलं होतं. पण आता कधीही ती माहेरी जायचं नाव घेते त्या प्रत्येक वेळी सुजित रिॲक्ट होत असतो. ती प्रत्येक वेळी सुजितचं बोलणं ऐकून घेत असते. पण आज त्याचं बोलणं तिच्या मनाला लागलं होतं. म्हणून ती पण तिच्या नवऱ्याला रागात म्हणाली, ठीक आहे, आता मी घरी परत येणारच नाही, तिथेच राहते. सुजितने रोहिणीचं बोलणं हलक्यात घेतलं आणि तिला बस स्टॉपवर सोडून ऑफिसला निघून गेला. रोहिणीचा मूड खराब झाला होता. बस येऊन तिच्यासमोर उभी राहिली आणि ती त्या बसमध्ये हरवल्यासारखी जाऊन बसली. पण आईच्या घरी जाण्याऐवजी ती तिच्या मैत्रिणीच्या सुमनच्या घरी गेली. दारावर रोहिणीला बघून सुमनला आनंद झाला. तिने आनंदाने तिला मिठी मारली. तिचा उदास चेहरा बघून सुमन म्हणाली, खरं खरं सांग, काय झालं? परत सुजितसोबत भांडण झालं आहे का? नजर लपवत रोहिणी म्हणाली, नाही यार, असं काही झालं नाही. सुमन नाराज होत म्हणाली, आता तू माझ्यापासून सुद्धा गोष्टी लपवणार आहेस का? रोहिणीने सुमनचा हात पकडला आणि म्हणाली, नाही यार, तुझ्यापासून काय लपवायचं आहे? तुला तर सगळंच माहीत आहे. सुमन म्हणाली, बरं ठीक आहे, आता तू इथे बस, मी 2 मिनिटात येते. असं म्हणून सुमन किचनमध्ये गेली आणि थोड्या वेळात चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर आली. चहा नाश्ता झाल्यावर सुमन म्हणाली, आता सांग नक्की काय झालं आहे ते? या सुंदर चेहऱ्यावर 12 का वाजले आहेत? रोहिणी म्हणाली, काय सांगू तुला, या रोज रोजच्या कटकटीला मी कंटाळले आहे. कधी पण सुजितला सांगितलं की मी आईच्या घरी जात आहे की त्याचा पारा चढलेलाच असतो. तुला तर माहीतच आहे, आईबाबांना माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही. सुजितला ही गोष्ट मी पहिले सांगितली होती की लग्नानंतर पण मी माझ्या आईबाबांची काळजी घेणार आहे. तेव्हा तर त्यांनी हसत होकार दिला होता. सुमन मोठा श्वास घेत म्हणाली, अच्छा, असं आहे तर सगळं. सुजितने तुझ्या माहेरी जाण्यावर परत आक्षेप घेतला तर म्हणून तुझा मूड खराब आहे होय? तू काळजी करू नकोस, आपण यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. रोहिणी म्हणाली, मला काही समजत नाही. एकीकडे आईबाबा आहेत तर दुसरीकडे सुजित. दोन्हीकडची कर्तव्य पार पाडताना मी खूप थकून गेले आहे. कधी कधी असं वाटतं सगळं सोडून कुठेतरी लांब निघून जावं, ती रडक्या स्वरात म्हणाली. सुमन काहीतरी विचार करत म्हणाली, खरंच बोलत आहेस तू. काही दिवसांसाठी या सगळ्या कटकटींपासून कुठेतरी दूर निघून जा. म्हणजे सुजितला कळेल बायको घरात नसली म्हणजे कसं वाटतं ते. तुला माझं बोलणं पटतंय का? रोहिणी दुविधेत पडली आणि म्हणाली, नाहीतर काय. सुमन म्हणाली, मी कोणतीही गोष्ट विचार न करता बोलते का? रोहिणी म्हणाली, पण जाऊ तरी कुठे यार, हा पण प्रॉब्लेम आहे. सुमन म्हणाली, कुठे जायची गरज नाही, इथे माझ्याजवळ राहा. राजेश पूर्ण महिन्यासाठी बाहेरच्या देशात गेला आहे. मी घरात एकटीच आहे. आपण दोघी मैत्रिणी मिळून कॉलेजच्या आठवणी ताज्या करूयात. रोहिणी म्हणाली, चल ठीक आहे, काही दिवस मी तुझ्याजवळ राहते. एक मोठा श्वास घेत सुमन म्हणाली, आत्ता सुजितला काही सांगू नकोस. त्याला पण कळू दे की तुझी काय किंमत आहे ते. आज जेव्हा तू घरी नाही पोचली म्हणजे त्याला समजेल. सुमनने रोहिणी तिच्या घरी राहणार असल्याची गोष्ट तिच्या आईबाबांना आणि सासऱ्यांना सांगितली आणि हेही सांगितलं की सुजितला याविषयी कोणीही काहीही सांगणार नाही की रोहिणी कुठे आहे. ऑफिसला गेल्यावर सुजित सकाळी झालेलं भांडण विसरून गेला आणि त्याच्या कामात बिझी झाला. रात्री 7 वाजता घरी आला. घरी आल्यावर त्याने घराला कुलूप बघितलं आणि तो बडबड करू लागला.
तो घराचं कुलूप खोलायला लागला आणि मनातल्या मनात बोलू लागला, किती पण नको म्हणा, पण मॅडम करणार तर स्वतःच्याच मनाचंच. माहेरी जायचं बंद नाही करू शकत. त्यासाठी नवऱ्यासोबत भांडायला लागलं तरी चालेल. पण जेव्हा रात्रीचे 12 वाजले तरी पण रोहिणी घरी आली नाही, तेव्हा सुजितचं सकाळचं झालेलं भांडण आठवलं आणि त्याने बोललेले ते शब्द पण आठवले की तू तिथेच का राहायला जात नाहीस. आता त्याला त्याचाच खूप राग यायला लागला की का मी स्वतःच्या तोंडावर ताबा ठेवू शकलो नाही. तो रोहिणीला फोन करायचा विचार करत होता. तेवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. त्याने फोन उचलला तर फोन त्याच्या सासऱ्यांचा होता. तो म्हणाला, काय झालं बाबा, एवढ्या रात्री का फोन केला आहे. सुजित थोडा रागातच ओरडत म्हणाला. रोहिणीचे बाबा म्हणाले, जरा रोहिणीला फोन देता का. ती आज येणार होती पण आली नाही. तिची तब्येत तर ठीक आहे ना. रोहिणीचे बाबा हळू आवाजात बोलले. पण त्यांचं तर बोलणं ऐकून सुजित घाबरला आणि म्हणाला, काय, रोहिणी तुमच्या घरी आली नाही. ती तर तिकडेच येणार होती, अजून घरी पण आली नाही. रोहिणीचे बाबा भरल्या आवाजात म्हणाले, हे काय बोलत आहात जावई बापू. अहो, कुठे गेली माझी मुलगी, कुणालाही न सांगता. असं म्हणून त्यांनी फोन कट केला. आता सुजितची हालत खराब झाली. तो सारखा रोहिणीला फोन करत होता पण तिचा फोन बंद येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो रोहिणीच्या माहेरी गेला. त्याला वाटलं की ती तिच्या आईबाबांच्या घरी गेली असेल आणि त्याला अद्दल घडवण्यासाठी हे सगळं करत आहे. पण जेव्हा रोहिणी तिथे पण नाही सापडली तेव्हा मात्र तो हताश होऊन तिच्या ऑफिसमध्ये गेला. तिथे गेल्यावर त्याला समजलं की रोहिणी काल दुपारी जेवणानंतर ऑफिसमधून गेली आहे आणि आज ऑफिसमध्ये पण आली नाही. निराश होऊन सुजित घरी गेला. पूर्ण दिवस तो रोहिणीच्या चांगल्या गुणांना आठवून रडत होता आणि हा विचार करून बाहेर कुठे गेला नाही की रोहिणी घरी परत येईल. इकडे रोहिणी आणि सुमन रात्रभर गप्पा मारत बसल्या होत्या आणि खूप उशिरा झोपल्या. दारावरच्या बेलच्या आवाजाने रोहिणीला जाग आली. तिने बघितलं तर सुमन गाढ झोपेत होती, त्यामुळे तिने तिला काही उठवलं नाही. तिला वाटलं दूधवाला आला असेल. हा विचार करून तिने दरवाजा उघडला, पण दारावर 4 अनोळखी माणसं उभी होती. त्यांना बघून ती घाबरली आणि दरवाजा बंद करायला लागली. पण त्या अगोदरच त्यातल्या दोघांनी तिला घट्ट पकडून गाडीत घातले. जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा ती एका खोलीत बंद होती. ती घाबरून इकडे तिकडे बघायला लागली, पण तिला काहीच कळत नव्हतं. ती घाबरून रडायला लागली. तिला काही सुचत नव्हतं की काय करू. मग ती गुपचूप कोणीतरी येण्याची वाट बघायला लागली. जवळजवळ दुपारनंतर 2 माणसं आली आणि रोहिणीला तिच्या नवऱ्याविषयी विचारायला लागली. रोहिणीने तिच्या नवऱ्याबद्दल, सुजितबद्दल सगळं काही सांगितलं. ते म्हणाले, आम्ही सुजित नाही तर राकेशबद्दल विचारत आहोत. रोहिणी म्हणाली, राकेश तर माझ्या मैत्रिणीचा नवरा आहे. ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय केलं त्याने आणि तुम्ही लोकांनी मला का पकडून आणलं आहे. रोहिणीचं बोलणं ऐकून ते दोघे दचकले आणि तिला ओरडत म्हणाले, जास्त हुशार बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या नवऱ्याने आमच्या मालकांकडून कर्ज घेतलं होतं आणि आता ते द्यायला नकार देत आहे. आता जोपर्यंत आम्हाला आमचा सगळा पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुला सोडणार नाही. पैसा नाही मिळाला तर आम्ही तुला विकून आमचा सगळा पैसा वसूल करू. त्यांचं बोलणं ऐकून रोहिणीचे हातपाय थरथरायला लागले. ती विचार करू लागली की किती मोठ्या अडचणीत सापडली आहे. आता इथून मी कशी काय सुटणार. सुजितला फोन पण करू शकत नाही. ते दोघे तिला धमकी देऊन निघून गेले. पण जेव्हा रोहिणी दुसऱ्या दिवशी तिच्या घरी पोहोचली नाही तेव्हा सुजित पूर्णपणे तुटला होता. त्याला काहीच कळत नव्हतं की काय करावं. रोहिणीला जाऊन 2 दिवस झाले होते, पण तिचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. तिला काही झालं तर नसेल ना हा विचार करून तो रडायला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. त्या आवाजाने त्याची झोप तुटली. त्याला वाटलं दारावर रोहिणी असेल. तो आनंदाने दरवाजा उघडायला गेला, पण दरवाजात त्याचे आई बाबा होते. त्यांना बघून त्याला खूप रडायला आलं. तो त्याच्या बाबांच्या गळ्यात पडून लहान मुलांसारखा जोरात रडायला लागला.
त्याला असं रडताना बघून त्याचे बाबा म्हणाले, काय झालं? तू का रडतोयस? सगळं ठीक तर आहे ना? सुजित म्हणाला, नाही बाबा, काहीच ठीक नाही. रोहिणी घर सोडून निघून गेली आहे. 2 दिवस होऊन गेले, पण ती घरी परत आलीच नाही. सुजित घाबरत म्हणाला. त्याची आई म्हणाली, काय? सूनबाई घर सोडून गेली आहे? पण का? तूच भांडण केलं असशील. नाहीतर माझी सून खूप समजूतदार आहे. सुजित म्हणाला, हो आई, मीच तिचं मन दुखावलं आहे. आणि आज पहिल्यांदा नाही, तर मी सारखं सारखं तिला दुखावत असतो. म्हणून तर ती मला सोडून गेली आहे. असं म्हणत त्याने घडलेली सगळी हकीकत त्याच्या आईबाबांना सांगितली. त्याचे बाबा त्याला समजावत म्हणाले, कधी तिने तुला थांबवलं आहे का आमची काळजी जबाबदारी घेताना? का कधी तिने आमची काळजी घेताना काही कसर सोडली आहे? सुजित म्हणाला, तुम्ही सगळे बरोबर बोलत आहात बाबा. मीच चुकीचा होतो. मीच माझ्या बायकोच्या भावनांना समजून घेतलं नाही. एकदा का ती परत आली की मी तिचं सगळं ऐकणार आहे आणि तिच्या आईवडिलांना माझ्या आईवडील समजून त्यांची काळजी घेईन. सुजितच्या आईबाबांना इकडे येऊन 2 दिवस झाले, पण रोहिणीने त्यांना काहीच कॉन्टॅक्ट केला नाही. की खरंच तिला काही झालं तर नसेल ना? इकडे रोहिणीच्या गायब होण्याने सुमन खूप टेन्शनमध्ये होती. तिला काहीच कळत नव्हतं की अचानक रोहिणी कुठे गेली. मग तिला विचार आला की बहुतेक सुजितजवळ गेली असेल. पण जर ती सुजितजवळ गेली असती तर तिचा फोन का सोडून गेली असती? फोन घेऊन गेली असती ना ती. घाबरलेली सुमन सुजितच्या ऑफिसमध्ये गेली आणि तिने सुजितला सगळी हकीकत सांगितली. सुमनचं बोलणं ऐकून सुजित घाबरला. सुमन म्हणाली, घाबरून चालणार नाही. असं वाटत आहे की रोहिणी कुठल्या तरी मोठ्या अडचणीत आहे. आपल्याला पोलिसांकडे जाऊन तक्रार करावी लागेल. तक्रार केल्याच्या दुसऱ्या दिवशी सुजितला पोलिसांचा फोन आला की शेजारच्या गावातील लोकांची तक्रार केली आहे की तिथे एका मोकळ्या घरात काही स्त्रियांना कैद करून ठेवलं आहे. त्यांना बाहेर पाठवण्याची तयारी करत आहेत. आम्ही तिथे रेड मारायला चाललो आहोत. तुम्ही पण आमच्यासोबत चला. तुमच्या बायकोची काही खबर मिळेल. हे ऐकून सुजित त्याच्या आणि रोहिणीच्या आईबाबांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्यांच्यासोबत सुमन पण होती. पोलिसासोबत ते पण शेजारच्या गावात गेले. तिथेच एका खोलीत रोहिणीला बांधून ठेवलं होतं. सगळ्या स्त्रियांना आणि गुंडांना पोलिसांनी पकडलं. पोलीस म्हणाले, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळ्या घराची झडती घेतो. असं होऊ शकतं ना की तुमच्या बायकोला वेगवेगळं ठेवलं असेल? सगळ्या घराची झडती घेतल्यानंतर एका खोलीत रोहिणीला बांधून ठेवलेल्या अवस्थेत सापडली. रोहिणीला बघून सुजित आनंदाने जोरात ओरडला. सुजित म्हणाला, थँक्यू इन्स्पेक्टर साहेब, ती आहे माझी बायको. सुजितला बघून रोहिणी त्याच्या गळ्यात जाऊन जोरजोरात रडायला लागली. सुजित तिची माफी मागत म्हणाला, मला माफ कर रोहिणी. माझ्यामुळे तुला एवढ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. मी तुला वचन देतो की आता कधीही तुला तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यापासून थांबवणार नाही. आता घरी चल. तुझा नवरा आता पूर्णपणे सुधारलेला आहे. सुजित आणि रोहिणी आनंदाने त्यांच्या घरी परत गेले. तुम्हाला काय वाटतं, यात चूक कोणाची होती? सुजित योग्य वाटलं की नाही? रोहिणीने न सांगता घर सोडून जायला नको होतं, नाही का?